अरे उठ रे बा सध्या किती झोपतो. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा भाऊ यश चोरे. मग आज आपण सर्वात आधी आपली डाईट घेतली आणि झालो तयार. रूम केली बंद आणि आलो खाली, कारण आज आपल्याला आपल्या कामाला लागणाऱ्या सामानासाठी रूम पाहिजे होती. म्हणून दादा जवळून चाबी घेतली आणि बघितली रूम. मग मग सध्यांचं काय तेच नाश्ता चार म्हणे. आणि तो थांबत बी नाही बा. अरे थांब रे, माझ्यासाठी थांब. आणि यायला पाहिजे इकडे बिस्लरीचं पाणी आणि गावात हे हापशीचं पाणी पिते आणि कधी हापशीचं यायला भेटत नाही. मग आम्हाला जात होतं लाकडीची फॅक्टरी पाहिले. पहिले म्हटलं इकडे चहा पिऊन घ्या, तोपर्यंत कार्तिक भाऊ येते. कारण की कार्तिक भाऊ म्हणे तुम्ही थांबा म्हणे, मी येतो म्हणे. त्याची वाट पाहू आम्ही थकून गेलो, पण ते काही आले नाही. मग स्वतःच दोघं निघालो. रस्ता विचारू व्हायचो. पहिले तर म्हणे सध्या मला सर्व माहीत आहे म्हणे. मग विचारले ह्या दादाले व्हिडिओ कॉल बनवता म्हणे. दादा म्हणे मी म्हटलं दादा आपले 100 सबस्क्रायबर आहे. असं म्हटलं बरं ह्या शाहरुख खान सारखाच हसला ना भाऊ मागचा माणूस. भाऊने इमानदारीने पत्ता सांगितला होता. ह्या ट्रक दिसला. म्हटलं सद्दीन हेच व इथंच लाव गाडी आणि जा अंदर. अंदर गेल्याबरोबर सद्दीनला हाकललं. माहीत नाही काहून. मग सांगतो म्हणे तुला चाल म्हणे रस्त्यात. मग सांगितलं ना का बा तुमचा माल इथं घेत नाही म्हणून. मग ह्याचा कार्तिक भाऊ तेच सांगितलं. कार्तिक भाऊ म्हणे तू चालला जा म्हणे घरी. कळलं नाही व सद्दीनला खरंच काम होतं घरी. मग काय रस्त्याने त्यांना लहान पोरं दिसले, पण हे काय आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही चड्ड्याच घाललो बा, चड्ड्यानंच घुमो. मग ट्रॅक्टर आणला बुवा कामावर न हे आले लेबर आपले. आकाश भाऊनं भरला टोपला. चंदूभाऊ म्हणे काय लहान लेकरासारखं भरून राहिला रे बुवा म्हणे. आणि म्हणे इकडे टोपलं कसं टाकते मी सांगतो म्हणे. चंदूभाऊनं प्लेटीसारखंच टाकून दिलं बा. बम पुट्टे हसले. हे काय ठेकलं डायरेक्ट टोपले. हे काय लावलं म्हणे चिल्लर गोष्टी. मग कार्तिक भाऊनं आपल्याला हायड्रा आणायला पाठवलं तर आपण आणला हायड्रा यानं. मग आपलं काम झालं सुरू. आहे पोरपा कशी चढते व म्हणून तर लेबरची इज्जत करायला लागते. कार्तिक भाऊ म्हणे एक लेबर तर मीच आहे म्हणे, स्वतःच काम करून घेते बुवा. कार्तिक भाऊ सारखा माणूस नाही पाहिला बुवा. मग ह्या वावरात 4-4 फवारेवाले होते बा. माझ्या वावरात तर बाबा मी एकट्यानं आणि दुसरा माणूस तर कधी लावलाच नाही. कार्तिक भाऊ म्हणे मग पाणी घेऊन ये म्हणे. पाणी भरायला गेलो. हे मशीन खराब होती. भरतून शिक्का टाकायचं खालते जा. म्हटलं भर हापशीचं पाणी कोण पाहून राहिलो. मीच तर इथं त्याला थोडी माहिती होऊन राहिलं. मग आलो ना बा. धुम्म चाले करत नाही इकडे पाहत तर काय. आणि याने तर 3 चक्क्यावर केली रे बा गाडी. हे बा कशी उलटवली डायरेक्ट सनप सरदार सारखी. 3 चक्क्याहून 1 चक्का डायरेक्टच दिसेच नाही. चंदूभाऊ म्हणे मैं हू जिंदा म्हणे. पण हे काय म्हटलं चंदूभाऊ तुम्ही काय चिंता, पण हे काय वय. चंदूभाऊनं काही केलं आणि काढली. मग चंदूभाऊन धुतले हातपाय आणि त्याला मागून कोणतरी हात दिला चंदा म्हणून. असू नका भाऊ भिन लेकर. नाही रे म्हणे बा मजाक करून राहिलो म्हणे. म्हणलं ठीक आहे बा मजाक. मग कार्तिक भाऊले म्हटलं मी असे कोण झाले हो म्हटलं. तुमच्या मागचा शनी काढायला मी आहे ना म्हटलं. तू काय काढतो बा म्हणे शनी. तू आला म्हणून तर शनी झालं म्हणे पूर्ण काम. म्हटलं असं नका म्हणू.